वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण निवड यादी संदर्भात पूर्ण जी माहिती आहे ती बघणार आहोत. काय काय गोष्टी आहेत त्या सर्वबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि नेमकी निवड यादी कधी घोषित होणार आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. जास्त वेळ न घेता व्हिडिओमध्ये पूर्ण गोष्टी कोणत्या आहेत, कशामुळे निवड यादी जी आहे, काय काय प्रॉब्लेम येत आहेत, निवड यादी कधी लागणार, नेमकी आपल्याला जी डेट दिली होती 24 आणि 25 तारखेत त्याचं काय झालंय त्या संदर्भात सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर लवकरात लवकर व्हिडिओ घेणार आहे आपण. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आपले जे काही व्ह्यूअर्स असतील किंवा सर्व जे काही अभियोगधारक आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवड यादीवर कोर्ट याचिकेचा परिणाम होणार का? तर बघा, कोर्टामध्ये जी याचिका आहे तर या याचिकेचा परिणाम निवड यादीवर ॲक्च्युली होणार नाहीये. निवड यादी जी आहे लावल्या जाणार आहे, पण निवड यादीमध्ये काही टेक्निकल इश्यू येतो किंवा काही टेक्निकल बाबींचा इश्यू आहे. म्हणजे थोडक्यात निवड यादी जी तयार करण्यात येते, जे अपडेट मला मिळाले त्यानुसार मी सांगतो तुम्हाला. सगळ्या गोष्टी अशा आहेत की सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये जे निवड यादीचं काम जे आहे जवळपास फायनलाइज झालंय. त्याच्यामध्ये थोड्याफार काही टेक्निकल इश्यू येतात किंवा टेक्निकल बाबींचा प्रश्न आहे. त्या टेक्निकल बाबी सोडून झाल्यानंतर निवड यादी तुम्हाला पवित्र पोर्टल साईटवर, ऑफिशियल साईटवर प्रसिद्ध होणार आहे किंवा पाहायला मिळणार आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, निवड यादी नेमकी घोषित कधी होणार आहे, आज, उद्या, परवा? तर निवड यादी जी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस या टेक्निकल बाबी आम्ही पूर्ण केल्यानंतर आणि ज्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याच्या लॉगिनला किंवा आम्ही ज्यावेळेस निवड यादी प्रसिद्ध करू तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. तर त्याच्यामुळे निवड यादी नेमकी कधी लागणार, तर त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी सोडून झाल्या तर त्यावेळेस आमचा असा प्रयत्न राहील की निवड यादी लवकरात लवकर पवित्र पोर्टल साईटवर प्रसिद्ध करावी. आता त्याच्या संदर्भात ही माहिती अशी आहे की आपण जर विचार केला तर 24-25 तारीख आहे, तर आजच्या तारखेमध्ये किंवा उद्याच्या तारखेमध्ये निवड यादी लागू शकते का? तर या जर गोष्टींचा जर विचार केला तर त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या 2-4 दिवसामध्येच तुम्हाला जे आहे निवड यादी पवित्र पोर्टल साईटवर पाहायला मिळणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त पॅनिक न होता फक्त एवढा विचार करा की 2-3 दिवसामध्ये जे आहे तुम्हाला निवड यादी किंवा आपल्या सर्वांना निवड यादी पवित्र पोर्टल साईटवर पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे, ज्यावेळेस निवड यादी लागेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला अजूनही सांगून देतो, निवड यादी लागल्याबरोबर तुम्हाला जे आहे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन किंवा तुमच्यापर्यंत माहिती जी आहे पोहोचला जाणार आहे. बिंदास राहा तुम्ही. निवड यादी आता लागली जस्ट 5 मिनिटात, 6व्या मिनिटाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ आलेला असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. निवड यादी कधी लागणार आहे तर निवड यादी जशी लागेल त्याप्रमाणे जे नोटिफिकेशन जे ऑन करून ठेवा, तुम्हाला निवड यादीचं नोटिफिकेशन मिळेल. आणि होप करूया की सर्वांचं ज्या अभियोगधारकांनी चांगला स्कोर केला आहे किंवा प्रत्येकजण विचार करते की निवड यादीमध्ये आपला नंबर लागणार किंवा नाही लागणार, सगळ्यांना बेस्ट विशेष, निवड यादी लवकरच लागेल. त्याच्यामुळे चिंता करू नका. एवढे महिने वाट बघितली आपण, आता थोडे दिवस आले आणि 2-4 दिवसामध्ये कदाचित निवड यादी घोषित होणार आहे. आजही होऊ शकते, उद्या होऊ शकते आणि परवा होऊ शकते. ठीक आहे, कारण याच्या मागचं कारण सांगतो. टेक्निकल बाबी ज्या असतात त्या जर अधिकारी वर्गांचं असं म्हणणं आहे किंवा सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या तर त्यावेळेस ती निवड यादी कधी प्रसिद्ध करू शकते. आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून अशी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची की ती निवड यादी रात्रीला सुद्धा प्रसिद्ध करतात. त्याच्यामुळं होप करूया की लवकरात लवकर निवड यादी पवित्र पोर्टल साईटवर यावी. ठीक आहे, बाकी कोणती अडचण नाहीये, कोणत्याच प्रकारचं अडचण नाहीये ज्याच्यामुळे निवड यादी थांबलेली आहे. ठीक आहे, तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. नोटिफिकेशन बेल ऑल सेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर निवड यादी प्रसिद्ध झाली म्हणजे लगेच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येईल की निवड यादी लागली किंवा जाहीर झाली. तुम्हाला निवडीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय.